आता ह्या गोष्टीला कायद्यानेच उत्तर द्यायला पाहिजे. रितेश सरपोतदारला ह्याची शिक्षा कायदाच देऊ शकतोय. ऋषी सरांचं एवढं मिस कॉल. मला वाटलंच होतं ही ऋषीला फोन करणार. बरं झालं ऋषी घरीच मोबाईल विसरून गेला. ऋषी सर माझा फोन का कट करते? मीटिंग मध्ये असतील बहुतेक. सायबर सरांना करतो. हॅलो हॅलो सायबर सर, ऋषी सर आहेत का? मला त्यांच्या संग बोलायचं आहे. अहो म्हणजे त्यांचं लय मिस कॉल येऊन गेलं माझ्या फोनवर. कामाच्या गडबडीत माझ्या फोनकडे लक्षच नव्हतं. नाही की कमळे, अगं ते तुला फोन करत होतो की. मग आता बोलू शकतो का त्यांच्या संग? कमळे, ऋषी जरा बाहेर आहे, मी नंतर तुला जोडून देतो की त्याला. ठीक आहे, चालतंय. कमळे, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? सायबर सर, म्हणजे होय, मला जरा मदत पाहिजे होती. अगं मग सांग की काय झालं ते. तुला सांगितलं ना ह्यो तुझा भाऊ तुझ्या कायम पाठीशी उभा आहे म्हणून. सांग काय झाले. राजन, अरे चल लवकर, निघायचंय आपल्याला. चल चल चल. आई, आई हे बघ. काय? हे बघ, मी हेच पाहत होतो मगाचपासून. काय आहे काय? या अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत्यात आई. तुझा तो स्टुडंट आहे ना रितेश सरपोतदार, हो. त्याच्या क्लासेसच्या सगळ्या बॅनरवर कमळीचे फोटो आहेत. अरे पण कसं शक्य आहे? आपली कमळी तर त्याच्या क्लासला जातच नव्हती. हो ना. मग त्यांच्या बॅनरवर हिचे फोटो कसे? काय मला सुद्धा तोच प्रश्न पडला आई. मला कळत नाही हे कसं काय घडतंय. मी एक काम करतो, मी कमळीला फोन करून विचारतो. थांबतो. हे बघ, घाई करू नकोस. कमळीवर तर माझा पूर्ण विश्वास आहे. ती कुठल्याही चुकीच्या गोष्टीत सामील होणार नाही. आणि हा रितेश पण प्रामाणिक मुलगा होता रे. तो असे काही गैरप्रकार करेल असं वाटत नाही मला. पण मग हे कसं काय घडतंय? तेच मला काही कळत नाहीये. पण हे बघ, कमळी जोपर्यंत स्वतःहून आपल्याला काही सांगत नाही ना, तोपर्यंत तिला काही विचारू नकोस. तुला माहिती ती किती स्वाभिमानी आहे ते. स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवायला आवडतात तिला. त्यातून तिला काही अडचण आली तर आपण आहोतच मदतीला. ठीक आहे, तू म्हणशील तसं. बघूया. निघूया मीटिंगला, उशीर होतो. हो. चल. आई, हा तर डबल धमाका झाला. म्हणजे कॉलेजच्या नियमांमध्ये तू त्या कमळीला मस्त अडकवलेस आणि आता ही बदनामी. म्हणजे आता कमळी स्वतःहून घाबरून गावाला कायमची पळून जाईल. आणि या म्हातारीला आणि राजनला तिच्याबद्दल केवढा विश्वास. आमची कमळी असं वागणारच नाही. आमची कमळी ना खूप कणखर आहे. त्यांना माहित नाहीये कामिनीचा डाव म्हणजे काय असतो ते. हा तिचा जो कणखरपणा आहे ना, असा मोडून काढेन मी. पुन्हा उभी पण राहू शकणार नाही अशी मोडून काढेन. आणि आता हा जो काही मॅटर झालेला आहे ना, या मॅटरमध्ये जी काही ठिणगी पडलेली आहे ना, त्याने तर मी पुरती जाळून टाकेन तिला. अगं आई, आई तुला तर काहीच करायची गरज नाही. आता जे काही करायचं ना ते क्लासेसवाले करतील. यू चिल. पाहिलंच ना, म्हणजे अशाच संधींचा फायदा घ्यायचा असतो. आली की नाही संधी. आता ही जी संधी आलेली आहे ना, त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा. म्हणजे ही जी काही ठिणगी पडलेली आहे ना, त्या ठिणगीचं आगीत आगडोंबामध्ये रूपांतर करायचं. कामिनीचा डाव म्हणजे वारमावर खाव.
एक्सक्यूज मी, इथे रितेश सरपोतदार कोण आहेत? या नमस्कार सर. काय सेवा करू आपली? तुम्ही आहात का रितेश सरपोतदार? नाही नाही नाही, मी नाही आहे. आमचे सर आहेत. मग त्यांनाच बोलवा. ओके. एक मिनिट, काय झालं? तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि त्याच तक्रारीच्या चौकशी संदर्भात आलो इथे. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, वॉरंट नसताना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसे आलात? एक मिनिट, मी आमच्या ॲडव्होकेटला फोन लावतो, त्यांच्याशी बोला. हे बघा, तक्रार आल्यानंतर चौकशीसाठी आम्ही कधीही आणि कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, आमचं आम्हाला काम करू द्या. नाही पण तक्रार कशा संदर्भात आहे आणि कोणी केली? सांगतो ना. या मॅडमची तक्रार आहे तुमच्या विरोधात. चला मिस्टर सरपोतदार, तुम्हाला आमच्यासोबत चौकीला यावं लागेल. साहेब घेऊन जावं याचं. ह्यांनी माझी फसवणूक केली आहे, त्याची त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. सरपोतदार साहेब चला. अच्छा, त्यांना प्लीज हात सोडायला सांगा. मी तुमच्याशी सगळ्यांचीच सभ्य भाषेत बोलतोय. तुमच्याकडून जो तीच अपेक्षा आहे, सभ्य भाषेची आणि सभ्य वर्तनाची. प्लीज हात सोडायला सांगा. मी आत्ता या क्षणी DCP साहेबांना फोन करून हा सगळा प्रॉब्लेम एका सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. फक्त मला त्यांचा, माझा आणि तुमचा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हालाही कुठली अडचण येऊ नये, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकू नये म्हणून सांगतोय सभ्य भाषेत. प्लीज त्यांना हात सोडायला सांगा. साहेब तुमचं बरोबर आहे. काय आहे, तुमच्याकडे जेव्हा कोणी काही तक्रार घेऊन येतं ना, तेव्हा ही तुमची ड्युटीच आहे की त्या गुन्हेगाराला चौकीत घेऊन जायचं, चौकशी करायची, शिक्षा द्यायची. हे तुमचं काम आहे, बरोबर आहे. पण रस्त्यावरच्या कोणालाही उचलून घेऊन जायचं आणि रितेश सरपोतदारला हात लावायचा, यात खूप फरक आहे. आणि जी काही या तक्रार करतायत त्याची शहानिशा तरी करा. काय खरं आहे, काय खोटं आहे, माझ्याशी बोला हो. एक मिनिट, मी आमच्या ॲडव्होकेटला बोलून घेतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. साहेब आपलेच आहेत आणि मी त्यांना आत्ता म्हणालो ना, हात सोडायला सांगा. सांगितलं की नाही त्यांनी? मग आता ॲडव्होकेट वगैरे काही गरज नाही आहे. साहेब या ना, केबिनमध्ये बसून बोलूया. ओके ठीक आहे. अहो साहेब, काय कुठं चाललाय तुम्ही? हे बघा मॅडम, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. यो माझ्या व्यक्तिगत अधिकारांचा भंग आहे, त्यामुळे असं नाही करू शकत. हे तुम्ही त्यांना अटक करा आधीच. हे बघा मॅडम, तुमची सगळी गोष्ट मान्य आहे मला, पण आम्हाला त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. सो प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. थँक्यू. या प्लीज.